छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। हरे हरे महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। नमो भगवते पते। हर हर महादेव। हर हर महादेव। शिवराय मित्रांनो, आपण आता सुभद्रा मॉल या ठिकाणी आहे कार्निवलला आणि समोर बघत आहात, आताच मूवीज बघून आलेला आहे। जय शिवराय। जय शिवराय। आज या ठिकाणी तुम्ही छावा हा मूवी बघितला, काय वाटलं तुम्हाला? भयंकर, सगळ्यात भयंकर, सगळ्यात भयंकर। असं कोणता आम्हाला सीन सांगता की जेणेकरून तुमच्या डोळ्यात पाणी आलं? ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या डोळ्यात त्यांनी सळ्या खुपसल्या, सगळ्यात खतरनाक सीन। काय वाटलं? असं मस्तक लाग गेली का? खूप मस्तका लागली। बर, आज तुम्ही आता मूवीज बघितल्यानंतर ना असं का, म्हणजे तुम्ही आज काय हे करणार, एक काहीतरी निश्चय करणार आहात तुम्ही? काय निश्चय करणार की बाबा हा मूवीज मी बघितला, आज आपल्या राजांनी 40 दिवस, आज औरंगजेबाच्या तावडीत होता आपला राजा, की त्यांचं हाल करून मारलं, लक्त काढली त्यांची, डोळ्यात सळ्या घातल्या, बरोबर आहे? तर आपल्या राजासाठी तुम्ही काय सांगता? तुम्ही काय निश्चय कराल आपल्या हा मूवीज बघून? हा मूवीज बघून फक्त एकच निश्चय करत की ज्या प्रकारे राजाने स्वराज्यासाठी लढत दिली, बरोबर आहे, राजाने स्वराज्यासाठी जी लढत दिली, बरोबर आहे, नाही दुसरं जरी वेगळं काय नाही करता आलं, पण धर्मासाठी, धर्म टिकण ही गोष्ट आपण 100% करायला 19 पाहिजे। तारखेला शिवजयंती येते। हो, जय शिवराय। जय शिवराय। शिवमावळा जर असताल तर तुम्ही काय निश्चय कराल? त्यावेळेस एकच निश्चय कळन की आपला धर्म कशा प्रकारे टिकन, बरोबर आहे, ह्या विषयावर नक्कीच मित्र खूप छान उत्तर दिलं की आपला धर्म कसा टिकल यावर। कारण श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेमध्ये फक्त गुणांचं ही केलं, ना जात बघितली ना धर्म बघितला, फक्त त्यात कोणता गुण आहे त्या गुणावरती त्यामध्ये त्यांना सामील केलं। जय शिवराय मित्र। जय शिवराय। महाराज की जय। जय शिवराय मित्रांनो, आपल्या समोर एक शिव मावळा आहे आणि महत्वाचं म्हणजे शूज काढून आज ते आपल्यापाशी उभा राहिलेले आहे। किती आदर आणि ते म्हणते ना नम्रपणा ही आज ह्या शिव मावळ्यामध्ये बघायला मिळतो। नमस्कार, जय शिवराय। जय शिवराय। आज तुम्ही मूवीज बघायला आला, पण मला समज तुम्हाला तिकीट मिळालं नाही, काय हरकत नाहीये, तुम्ही आज शिवगर्जना म्हणणार आहे, तर जय शिवराय। जय शिवराय। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गजेश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान देष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी जी बाहेरची परिस्थिती तुम्ही जर बघताय, की जसं की आता शिवजयंती येत आहे 19 तारखेला, आणि आपण प्रत्येक जण म्हणतो की श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। तर आज तुम्हाला काय सांगायचं, जी बाहेरची आता युवा पिढी वागत आहे, आपल्या डोळ्यांची चित्र दिसत आहे, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? आजची जी युवा पिढी आहे, ती युवा पिढी म्हणजे जर महाराजांच्या विचाराने, धारणेने, प्रेरणेने जर ती युवा पिढीने चालली समोर, तर आज जे पण काही आपल्या देशामध्ये कृत्य घडतात, एक तर ते पूर्ण कमी होऊन जाईल, नाहीसे होऊन जाईल, आणि ज्याप्रमाणे त्या काळात ते कृत्य घडल्यानंतर जी शिक्षा दिल्या जात होती तीच जर आजच्या सरकारने लागू केली तर ते लगेच नाहीसे होऊन जाईल। जसं की त्या काळात म्हणायचे, घरातील आई, अंगणातील तुळस आणि गोट्यातील गाय याकडे जर कोणी वाईट दृष्टीने बघितले तर त्याची गय केल्या जाणार नाही,
आणि ज्याप्रमाणे त्या काळात त्यांना चौरंगात शिक्षा दिल्या जात होती त्याप्रमाणे आज जर तसली जर शिक्षा देण्यात आली तर आज जर जे काही कृत्य घडतायत ते संपूर्ण नाहीसे होऊन जाईल. तुम्ही शिवमावळ्यांना काय संदेश देताल? शिवमावळ्यांना एकच सांगणं आहे की फक्त चंद्रकोर लावून आणि महाराजांची वेशभूषा धारण करून आपण महाराजांसारखे वागू शकत नाही. जर आपण महाराजांचा इतिहास वाचला आणि त्यातला एक जर गुण आपण आत्मसात करून त्याप्रमाणे वागलं. या ठिकाणी औरंगजेबाने ज्या टाइमला आपल्या राजाला पकडलं होतं त्यांना छळ करून मारलं. हा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगायचं? छळ करून मारण्यात आलं होतं राजांना. म्हणजे महाराजांनी खूप साऱ्या वेदना सहन केला पण त्यांनी एवढं काही सहन करून सुद्धा आपला धर्म सोडला नाही. बरोबर आहे. आणि आज जी युवा पिढी आहे तर त्यांना काय सांगायचं आहे, व्यसन आणि फॅशन करून मिळतं तरी काय, व्यसन आणि फॅशन करून मिळतं तरी काय, चुकीच्या गोष्टीमध्ये टाकू नका स्वतःचा पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. आज हा जो छावा मूवीचं पोस्टर दिसत आहे किंवा तुम्ही छावा मूवी बघायला आलेला आहात, का बरं तुम्ही बघायला आले, काय तुम्हाला वाटतंय? महाराष्ट्रामध्ये जे गड किल्ले बघितल्यानंतर जे मान उंचावली जाते आणि ज्या महाराजांचं नाव कानाकोपऱ्यामध्ये शौर्याबद्दल किंवा बाकीच्या आपल्या मनामध्ये जे मोठं स्थान उत्पन्न होतं ते म्हणजे शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांचे जे गुण आहेत हे आपल्यात आत्मसात केले पाहिजेत प्रत्येक व्यक्तीने. आज तुम्ही बघितलं की संभाजी महाराजांना की त्यावेळेस तुकडे तुकडे हाल हाल करून मारले, डोळे काढले, हे प्रत्येक अवयव त्यांचा निकामी केला. ह्याचं कारण काय होतं की आपल्या माणसांनी म्हणजे त्यांच्या जवळच्या माणसांनी त्यांचा घात केला, त्यांना पकडून दिलं. अशा समाजामध्ये आपली आपली माणसं म्हणणारे पण जवळ आसपास असतात पण त्यांनी यांचा घात करू नये. आपल्या माणसाचे आपण प्रामाणिक वागलं पाहिजे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी एक शिकवण शिकवली की बाबा परस्त्री माते समान. तर आपली जी परस्त्री आहे ती आपली आई आहे, बहीण आहे असं समजूनच प्रत्येक व्यक्तीने वागलं पाहिजे. आणि समाजामध्ये वागताना कुठली लबाडी करून जगणं हे चांगलं नाहीये. चांगल्या पद्धतीने जीवन जगा, चांगलं वागा. ह्या पिक्चर मधनं आपल्याला संघर्ष त्या टायमाला केला त्यांनी, तो संघर्ष आपल्या डोळ्यासमोर बघून आपल्या जीवनामध्ये काय बदल करता येत असेल तर आपल्या जीवनात बदल करावा असं मला वाटतं. जर बाहेरची परिस्थिती बघितली तर कशी आहे परिस्थिती बाहेरची? आजकाल बाहेरची परिस्थिती बघितली तर आज आपल्या घरातील स्त्री हे व्यवस्थित सुरक्षित नाही असं मला वाटतंय. कारण आपण काही टाइमला बघतोय की लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होतोय, तिथंही आवाज उठवला जात नाही. काय डॉक्टर्स असतील, कर्मचारी असतील ते आपल्या प्रामाणिकपणे काम करतात, त्याही ठिकाणी त्यांचा छळ होतोय, अमानुष्य प्रकारे त्यांचं वागणूक मिळते, त्यांना वेगळ्या पद्धतीने त्यांना बघितलं जातं. हे फक्त समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याही घरात एक आई बहीण आहे आणि प्रत्येक स्त्री ही तिला सपोर्ट केला पाहिजे. आज तिच्या कामाव्यतिरिक्त ते कामाला जात असेल किंवा तिला रात्री उशीर होत असेल तर अशा लेडीजला माणसांनी आपल्या बहिणीप्रमाणे सपोर्ट करून तिला व्यवस्थित त्याच्या घरी कसं जाईल हे विचार करावा. का गप्टी भावना हे ठेवू नये असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. आज हा छावा मूवी तुम्ही बघून आले, काय वाटलं सर मूवी बघून? आम्हाला आमच्या इतिहासाची आठवण झाली आणि संभाजी महाराजांची शौर्याची आठवण झाली आणि ते पाहून आम्हाला इतका आनंद झाला की आता खरंच वाटतंय की जीवन जगावं तर संभाजी महाराजांसारखं जगावं. ताई जय शिवराय. जय शिवराय. ताई आज हा तुम्ही जो मूवी बघून आलेला आहात, काय वाटलं होतं? आज औरंगजेबाने आपल्या राजाला 40 दिवस पकडलं होतं, काय सांगता तुम्ही? एवढंच सांगेन की लोकांनी हा इतिहासातनं खूप म्हणजे इतकं छान त्यांनी हे केलं की एवढे हाल काढले की आता भावात बंदुकीत किती लोक स्वतःसाठी म्हणजे असे काय करत नाही.
पण यांनी आपल्या स्वराज्यासाठी 40 दिवस हाल काढले. म्हणजे त्यांचे नकापासनं याच्यापासनं खरंच अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायचं बरोबर आहे, नक्की नक्की. की आपण काहीच करू शकत नाही. समाजासाठी सुद्धा एखाद्या रस्त्याने एखादं हे झालं तर आपण त्याच्यासाठी काय करू शकत नाही. पण संभाजी महाराजांनी खरंच इतकं घेण्यासारखं आहे की मराठीच असतो. आणि खरंच जय शिवराय. आणि ताई, आज जी बाहेरची जर परिस्थिती बघितली तर तुम्हाला काय सांगायचं त्याबद्दल? आज जी बाहेर परिस्थिती आपण बघतोय, तुम्ही न्यूज नाही याला, याबद्दल तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे समाजाला? कशाबद्दल? आज जी बाहेर आपण परिस्थिती बघतोय ते आता बघा ना, 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो. आज ह्या गोष्टीसाठी तुम्ही काय सांगताल बरं, एक शिवकन्या म्हणून? शिवकन्या म्हणून लोकांनी इतिहास बघावा आणि त्याच्यातल्या लोकांनी गोष्टी मागच्या हे करावेत, ते आत्मसात करावेत की पूर्वी लोक कशी वागत होती, राहत होती एकजुटीनं. की असे म्हणजे वासना वगैरे ह्या गोष्टीतनं लोकांनी जागरूक झालं पाहिजे की लहान मुलांसाठी ह्याच्यासाठी सगळ्यांसाठी चांगलं आहे ते. पण लोक ते घेत नाहीत, वाईटच गोष्टी घेतात. ह्या मोबाईल मार्फत खूपच वाईट हे चाललंय. इतिहास मागच्या गोष्टी काय लोक घ्यायला तयार नाहीत. पण ह्या खरंच पिक्चर बघण्यासारखं आहे आणि सगळ्यांनी बघावं म्हणते, लहान मुलांनी सुद्धा लोकांनी. आज श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा एक गुण तरी आचरणात जरी आणला तरी तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिव.